शेतकरी मित्रांनो, सध्या पेरणीचे दिवस जवळ आलेले आहे आणि अशा वेळेस खताचा खूप मोठा आपल्याला तोटा दिसताना येणार आहे. आणि खत कशी खरेदी करायची आहे, खत घेताना सावधान राहा. जुना साठा नव्या दरात विक्रीचा फंडा. अशा वेळी या नंबरवर थेट कॉल करा आणि कंप्लेंट करा. तर पहा, खरीप हंगाम तोंडावर आला असून बाजारामध्ये खतांची विक्री सुरू आहे. मात्र सध्या खत बाजारपेठेतून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बाजारात एकाच प्रकारच्या खताच्या वेगवेगळ्या ग्रेड्सचा किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे एकाच खताच्या वेगवेगळ्या बॅग्सवर 2 ते 3 प्रकारच्या छापील किमती उपलब्ध असू शकतात. अशा वेळी कृषी केंद्र संचालकाकडून कमी दरातील जुन्या खताचा साठ्याची आता वाढलेल्या नवीन किमतीत विक्री केली जाऊ शकते. पहा शेतकरी मित्रांनो, इथे शेतकऱ्यासोबत खूप मोठा घोटाळा करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण की छापील किंमत वेगळी आहे आणि त्याच्यावर तयार केलेली किंमत वेगळी राहा लागली आहे. त्यामुळे आता तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. काय काम करायचे आहे जाणून घेऊया. वाढलेल्या नवीन किमतीत विक्री केली जाऊ शकते. खत खरेदी करताना खबरदारी घ्या. खत खरेदी करताना सर्वप्रथम बॅगवर जी किंमत छापलेली आहे ते नीट तपासा. बॅगवर जितकी रक्कम छापलेली आहे तेवढीच रक्कम दुकानदाराला द्या. त्यापेक्षा 1 रुपयाही जास्त देऊ नका. कारण की तुमचे पैसे हे तुमच्या मेहनतीचे आहे, फुकटात वाटप करायला नाही. कारण की शेतकऱ्यांना माहीत आहे, 1-1 रुपया शेतकरी घाम आणि कष्टाचा जोडून सर्व काही तयारी करतो आणि त्यानंतर तुम्ही पेरणीच्या वेळेस ऐन खताचा दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आणि त्यांना आर्थिक फटकासुद्धा बसतो. खरेदी केलेल्या खताची अधिकृत आणि पक्के बिल कृषी केंद्राकडून आवर्जून मागून घ्या. भविष्यात काही तक्रार करायची असल्यास हे बिल अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरतो. जर एखादे कृषी केंद्र बॅगवरील छापील किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री करत असेल तर तुम्हाला तक्रार करायची असेल. तक्रार निवारक कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र सरकारने सांगितलेले आहे की कृषी विभागाला कोणताही फटका न बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की तुमच्या खत आणि तुमच्या खताची किंमत जर वेगळी असेल तर तुम्ही तक्रार करू शकता. आणि यासाठी राज्य सरकारने टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला आहे. खताची जादा दराची विक्री होत असल्यास, छापील किमतीपेक्षा जास्त पैसे मागितले गेल्यास किंवा खत खरेदीत कोणतीही फसवणूक झाल्यास तत्काळ अधिकृत क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी लागणार. त्याकरिता तक्रार निवारक कक्ष क्रमांक, टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे. त्यानुसार पहा, तुम्हाला टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करून तक्रार करू शकता. हे नंबर आहे 82 75 62 01 69. पहा शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. 82 75 62 01 69 या नंबरवर तुम्ही कॉल करून संपर्क करू शकता. उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुण नियंत्रक सतर्क. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये गुण नियंत्रक निरीक्षण सतर्क झाले असून खरीप हंगामाच्या तोंडावर तपासणी सुरू झाली आहे. केंद्रांना भेट दिल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक संजय मेश्राम यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना खबरदारी घ्यावी. अधिक दराने खते विक्री होत असल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे. नामांकित कंपनीचेच बियाणे खरेदी करावेत. खरेदीला बिल आणि बियाणांचे नमुने जपून ठेवावेत. बियाण्याबाबत कोणतीही अडचण आल्यास संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगून योग्य बियाण्याची निवड करावी आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. अशाच शेती, हवामान आणि ताज्या घडामोडीच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांची फसवणूक होणे टाळू शकते. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक केलं आणि करायला विसरूसुद्धा नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. धन्यवाद.